सर्वांना ख्रिस्तात सलाम। मी चारुलता सातवेकर आपले स्वागत करते। आजच्या या सुंदर मातृदिनानिमित्त सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या विशेष उपासनेत देवाचा संदेश घेऊन आले आहेत ते वाइल्डर मेमोरियल चर्च कोल्हापूर येथील सभासद असून ते माजी कमिटी मेंबर होते। आपल्या या ऑनलाईन उपासनेत रेव्हरंड सुज्ञान शेलार यांचे सुपुत्र विद्याधर सुज्ञान शेलार यांचे स्वागत करू। प्रभू करो आजचा जो मानना देवाचा संदेश त्यांनी आणला त्याद्वारे आपण आशीर्वाद प्राप्त करू घेऊ। वचनावर मनन आणि चिंतन करण्यापूर्वी आपण परमेश्वराला शरण जाऊया। आपण प्रार्थना करूया। परमपवित्र थोर सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत देव बापा, आजच्या ह्या प्रभुवारी आणि मायवारी तू आम्हा सर्वांना इथं एकत्र केलेला आहेस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। तू थोर आहेस, तुझी प्रीती आगाध आहेस आणि म्हणूनच आजचा दिवस तू आमच्या जीवनामध्ये दाखवून दिलेला आहेस। तुझ्या वचनावर मनन करत असताना विशेष प्रकारे तू मला सहाय्य आणि मदत कर। माझे मनचे विचार आणि तोंडचे शब्द हे तुला मान्य असोत। तुझ्याच प्रिय आणि गोड नावाने मागतो बापा, आमेन। परमेश्वराच्या वचनाकडे जाण्यापूर्वी ह्या ऑनलाईन प्रेयरमध्ये जे परिवार सामील झालेले त्यातल्या प्रत्येक सदस्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांना सप्रेम सलाम करतो। त्याचप्रमाणे आजच्या ह्या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये बोलण्याची संधी मला दिलेली आहे, याबद्दल मी आयोजकांचे विशेष प्रकारे आभार मानत आहे। आजचा हा मायवार आमच्या माता भगिनींना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, चांगल्या आरोग्याचा आणि आध्यात्मिक लाभाचा जावो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। आत्ताच प्रास्ताविकेमध्ये जवळजवळ माझ्या भगिनीने सर्व काही आपल्याला मायवाराचं थोडक्यात विवेचन केलेलं आहे। मायवार काय आहे, कसा साजरा करतात, पवित्र शास्त्रामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, यांचं संक्षिप्त रूप या ठिकाणी सादर केलेलं आहे। आज संपूर्ण जगभर मदर्स डे साजरा केला जात आहे। मायवार, ज्याला आपण मायवार म्हणतो, मातृदिन, हा संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे। आपल्याकडे देखील आपल्या चर्चमध्ये आणि ख्रिश्चन वसाहती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने, भाविकतेने सहभागी होऊन हा मायवार साजरा केला जात आहे। आज कोरोनाचं मोठं संकट आपल्या देशामध्ये आलेलं आहे, महामारी आलेली आहे। आमच्यासाठी चर्चचे दरवाजे बंद झालेले आहेत, परंतु आमचे अंतःकरण खुली आहेत, आमची मनं खुली आहेत आणि आम्ही कुठल्याही ठिकाणी जिथं असू त्या ठिकाणी परमेश्वर चरणी लीन होऊन परमेश्वराला सामोरे जात आहोत। आणि त्या ठिकाणी मग ते घरात असेल किंवा ऑनलाईन प्रेयरमध्ये असेल, आपण परमेश्वराचं त्या ठिकाणी सहाय्य मागतो, परमेश्वराची भक्ती आराधना करतो आणि परमेश्वराने ही एक आम्हाला संधी दिलेली आहे, त्या संधीचं आम्ही आमच्यासाठी उपयोग करून घेत आहे आणि परमेश्वराला सामोरं जात आहोत। आजचा हा जो मायवार साजरा केला जातो या पाठीमागची भूमिका आपल्याला पाहायची आहे। आणि आज जो हा मायवार संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे तो
अमेरिका स्थित असणारी USA मध्ये असणारी अॅना जार्विस ह्या महिलेच्या अथक प्रयत्नातनं आज हा मायवार साजरा केला जात आहे. अॅना जार्विसची आई अॅन जार्विस ही एक सामाजिक कार्यकर्ती होती. सर्व महिलांना, भगिनींना एकत्र घेऊन सामाजिक कार्यामध्ये ती आघाडीवर असायची. निरनिराळ्या महिलांच्या समस्या, महिलांचे फ्रेंडशिप क्लब स्थापन करून त्याद्वारे ईश्वराची सेवा करता येते का काय ह्या दृष्टीने तिने प्रयत्न चालवलेले होते. आपल्याला माहित असेल, दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यसंहार झालेला होता. अनेक शिपाई जखमी झाले, अनेक शिपाई मारले गेले आणि त्यांची शुश्रूषा करण्यासाठी ह्या महिला धडपडत होत्या. त्यांच्या जखमा मलमपट्टी लावून त्यांच्यासाठी मदत करत होत्या आणि अशा प्रकारचं कार्य पुढे नेण्याचा वसा ह्या अॅना जार्विसच्या आईनं, अॅन जार्विसनं हाती घेतलेला होता. आणि हे कार्य चालू असताना अचानक 1905 मध्ये हे अॅन जार्विस म्हणजे अॅना जार्विसची आई हिचं दुःखद निधन झालेलं आहे. आणि अॅना जार्विसनं मनात एक हिरून घेतलं की माझ्या आईनं जे काही कार्य केलेलं आहे, माझ्या आईनं अखंड भगिनींसाठी जे कार्य केलेलं आहे, महिलांसाठी जे कार्य केलेलं आहे, मातांसाठी जे कार्य केलेलं आहे ते पुढे नेणं हे माझी कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं ती धडपडत राहिली, गप्प बसली नाही. अॅना जार्विस ही विवाहित नव्हती किंवा तिला मुलबाळ नव्हतं, परंतु आईनं जे कार्य केलेलं होतं त्या कार्याचा ध्यास तिनं मनात ठेवला आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी अमेरिकन सरकारच्या पाठीमागे ती लागली. सुरुवातीला नुसत्या पायघड्या घालायला लागल्या, जाऊन काही सार्थक झालं नाही. वरचेवर 1905 नंतर तिने अखंड त्यासाठी प्रयत्न केल्यानंतर 1908 मध्ये पहिला मायवार हा अमेरिकेत साजरा केला. परंतु तेवढ्यावर ती थांबली नाही. आपली ती जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे ती तिनं सोडलेली नाही. त्याचा पाठपुरावा तिने केलेला आहे आणि तिच्या प्रयत्नाला अखेरीस यश आलं आणि अमेरिकन सरकारनं म्हणजे तत्कालीन जे प्रेसिडेंट होते वुडरो विल्सन यांना त्याची दखल घ्यावी लागली. आणि मग इसवी सन 1914 मध्ये ह्या मायवारला जागतिकरित्या रिकॉग्निशन मिळालं. संपूर्ण जगामध्ये अमेरिकन गव्हर्नमेंटनं मे महिन्याचा दुसरा रविवार हा मायवार म्हणून साजरा करण्यात यावा असा त्यांनी त्या ठिकाणी रेझोल्युशन केलेलं आहे. आणि नॉट ओनली दे मेड रेझोल्युशन बट दे सॉ दॅट इट शुड बी इम्प्लिमेंटेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि त्या दृष्टीनं ह्या मायवारासाठी त्यांनी त्या दिवशी सुट्टी देखील जाहीर केलेली आहे. आणि मग तो मायवार आपण आपल्या देशामध्ये देखील पाहत असताना आपण देशामधलं स्वरूप बघितलं, इट वॉज स्ट्रिक्टली कन्फाईन्ड टू आवर चर्चेस, आवर कम्युनिटी असं मी म्हणेल. आपल्या देशामध्ये, आपल्या चर्चेसमध्ये ज्या ज्या ठिकाणी ख्रिश्चन वसाहती आहेत त्या ठिकाणी मायवार हा साजरा केला जातो. आज आपल्यातले बरीचशी मंडळी नोकरी धंद्यानिमित्त, कामकाजानिमित्त विखुरली गेलेली आहे. आज ख्रिस्ती समाज हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातच नाही तर महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर देखील गेलेला आहे. आणि तो हा विशेष करून मायवारची वाट पाहत असतो. कारण मायवार हा एकच हे आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मातेचं स्मरण होऊन त्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, यासाठी ही मंडळी जमा झालेली असते. आज आमचं चर्च बंद आहे तरी देखील मायवार आपण थांबवू शकलेलो नाही. आज ह्या ऑनलाईन प्रेयरमध्ये आपण मायवार आमच्या या विशेष सभेमध्ये आपण सहभागी झालेलो आहे. चर्चमध्ये मायवार साजरा करत असताना विशेष प्रकारे मातांना अभिवादन केलं जातं, त्यांची प्रशंसा केली जाते, त्यांचा सन्मान केला जातो आणि काही ठिकाणी गुलाबाची फुलं देऊन त्यांचं स्वागत केलं जातं. आज या ठिकाणी आमच्या घरात सुद्धा 3 माता आहेत, त्यांना आम्ही गुलाबाचं फुल देऊन त्यांचा सन्मान या घरामध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे चर्चेसमध्ये देखील होतं. काही ठिकाणी भेटवस्तू देतात, घरोघरी आईंना मुलं साडी वगैरे घेतात, गोडधोड अन्न घेतात आणि विशेष प्रकारे त्यांचं
आमच्या मातांचा सन्मान ह्या दिवशी केला जातो. आज ह्या मायवारला वायडर स्कोप मिळालेला आहे. हा मायवार केवळ ख्रिस्ती धर्मापुरता किंवा ख्रिस्ती जनापुरता मर्यादित राहिलेला नाही. याचं कारण असं आहे, मी मगाशीच म्हणालो, आतापर्यंत आमच्या चर्चमध्ये तो साजरा होत होता, पण तो अलीकडचा 10-12 वर्षाचा ट्रेंड आपण पाहिला तर हा मायवार एक मोठ्या वायडर स्कोपमध्ये साजरा केला जात आहोत. त्याला कारण देखील आहे. आज वर्षातले 365 दिवस या ना त्या कारणानं आपण इव्हेंट म्हणून ह्या जगामध्ये साजरे केले जात आहेत. गेल्या आठवड्यामध्ये नुकताच आपण 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन, लेबर डे म्हणून साजरा केला होता. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य हे वेगळं झालेलं आहे आणि महाराष्ट्र डे देखील आपण त्या दिवशी साजरा केलेला आहे. आणि अगदी कालचंच उदाहरण घेतलं तर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित पक्षाचा दिवस काल होता. असं संपूर्ण 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत 365 दिवस हे वेगवेगळ्या दृष्टीनं समारंभाचे, सणाचे, विविध घटनेचे आहे. आणि मग हे होत असताना आज मायवार देखील हा आंतरराष्ट्रीय स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी, आणि म्हणून मी म्हटलं इट इज नॉट स्ट्रिक्टली कन्फाईन्ड टू चर्चेस, इट इज इन अ वायडर स्कोप. आणि तो बाहेर सर्व ठिकाणी ख्रिस्तेतर लोकात सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आज अमेरिका किंवा UK, अमेरिकेमध्ये सेकंड संडे ऑफ मे हा मायवार म्हणून साजरा केला जातो. तर इतर देशात तो मार्च ते मे ह्या दरम्यान तो साजरा केला जातो. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते. आणि ज्या वेळेस तो साजरा केला जातो, आपल्याला माहित आहे, आपल्यातल्या बऱ्याचशा मंडळीने बघितलेल्या आहेत, जाणकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही पूर्वीचे कार्यक्रम पाहिलेले आहेत. बारसं म्हणू आपण त्याला, किंवा नेमिंग सेरेमनी म्हणू, क्रिसनिंग सेरेमनी म्हणू, किंवा बॅप्टिझम सेरेमनी म्हणू, हे आपण सर्व लोक पाहत आलेलो आहोत. आणि पूर्वीच्या काळी ज्या टायमाला हे असे विधी होत असत, त्या टायमाला आम्ही ते प्रेझेंट म्हणून भेटायला जाताना पंचपात्र आणि चमचा घेऊन जात होतो, पळी ज्याला म्हणतात. आताच्या नवीन पिढीला पंचपात्र वगैरे काही माहिती नाही, परंतु कालांतराने हे फरक होत गेले. पंचपात्राची जागा भेट कार्डाने घेतली, भेट कार्डाची जागा बुकेने घेतली, बुकेची जागा आता ह्या मॉडर्न युगामध्ये व्हॉट्सअॅपने घेतलेली आहे. आणि इट हॅज बिकम व्हेरी सिम्पल. तुम्ही एक क्लिक करा, द मेसेज गोज टू राईट पर्सन, अशातला प्रकार झालेला आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्व काही शक्य झालेले. आपली आजची ही प्रार्थना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेयर आपण ह्या ठिकाणी एकत्र जमलेला आहे. सांगायचा ह्या ठिकाणी महत्वाचा भाग असा आहे, मदर्स डे आम्ही साजरा करत आहोत. ह्या मदर्स डेचं जे ओरिजिन आहे, हा गाभा आहे, हा गाभा आम्ही त्या गाभ्यापासून वेगळं चाललेलं आहे काय? पूर्वीच्या ज्या घटना होत होत्या त्यासाठी ह्या अशा पद्धतीने झालेलं आहे. त्याचं ठिकाण देखील बदलत गेलेलं आहे. आमचं घरात होत होतं, घरातनं आम्ही कार्यालयात आलो, कार्यालयातनं आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये आलेलो आहे. आणि मग त्याला इव्हेंटचं स्वरूप दिलेलं आहे. आणि मग माझ्या आईवरती काय प्रेम आहे, माझं आईचं किती प्रेम आहे, मी प्रत्यक्षात तिला मानसन्मान न देता जर मी मोठ्या कागदावर पोस्टर करून जर सांगत असेल तर आपण त्या मातेपासून दूर जात आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मायवाराची संकल्पना हीच आहे, आपण चर्चेसमध्ये जाऊन आपण आपल्या घरात असून त्या टायमाला प्रार्थनापूर्वक त्या मातेचा सन्मान करणं आवश्यक आहे. ही काळाची गरज आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला या मायवाराकडे पाहावं लागेल. आज देखील मला सांगायला आनंद असतो की आमच्याकडे आमच्या चर्चेसमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या ख्रिश्चन वसाहतीमध्ये मायवार हा तेवढाच आनंदानं, उत्साहानं आणि आपल्या मायेला पूर्णपणे सन्मानपूर्वक वागणूक देऊन हा साजरा केला जातो. ह्याचं श्रेय आई वडिलांना जातं, कारण आई वडिलांनी त्यांच्या मुलावर तसे संस्कार केलेले आहेत, त्या आईनं संस्कार केलेले आहेत. आणि त्यामुळं आजच्या ह्या दिवसाला फार महत्व आहे. मायवारात आता जसं माझ्या भगिनीनं सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं, मायवारासंदर्भात आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख आढळत नाही. मायवार कसा साजरा करावा, कशा पद्धतीने साजरा करावा याबद्दल. परंतु जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये आता प्रस्तावनेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं त्याप्रमाणे महान स्त्रिया होऊन गेलेल्या.
देवाच्या सेविका होऊन गेलेल्या आहेत. त्यांनी अखंड प्रार्थना केलेली आहे, प्रभूच्या जवळ राहिलेले आहेत, अखंड ध्यास घेतलेला आहे आणि त्याचं फळ परमेश्वरानं त्यांना दिलेलं आहे. अब्राम आणि साराचं उदाहरण पाहिलेलं आहे. हन्ना आणि पनिनाचं उदाहरण आता देखील सांगितलेलं आहे. रूथचं सांगितलेलं आहे. न्याय आणि इन्साफ करणारी दबोरा होती, तिचं पण उदाहरण सांगितलेलं आहे. जकर्या आणि अलिशिबा यांचं उदाहरण देखील आपण सांगितलंय. परंतु या सर्वांची माता जी आहे ती माता मरिया, मदर मेरी, येशू ख्रिस्ताची आई. मरियेचं ज्या टायमाला वाग्दान योसेफाला झालं होतं त्यावेळेस देवदूतानं स्वप्नात येऊन मरियेला दर्शन दिलेलं आहे. हे मरिये, ऐक, तुझ्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याने आहे. तू प्रथम पुत्र प्रसवेल आणि त्याचं नाव येशू असं नाही. ती घाबरली, हडबडली. हे काय चाललेलं आहे? तिला काही समजेना. आता तर आपला साखरपुडा झालेला आहे, योसेफाबरोबर आपला साखरपुडा, लग्न होणार आहे आणि हे काय मी ऐकते, माझ्या कानावर पडतंय. तिला झोप लागली नाही, ती जागी झाली. देवदूतानं सांगितलं, पुन्हा एकदा ऐक, तुझ्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे. आता जे आपण गीत गायलं, गीत नंबर 55, नारायण वामन टिळक म्हणतात, ख्रिस्त गुरु माऊली ग माई माझे, ख्रिस्त गुरु माऊली. होय, ही ख्रिस्त गुरु माऊली परमेश्वराची कृपा आहे आणि त्या परमेश्वराच्या कृपातनच मरियेला दिवस गेले आणि सांगितलं. आणि नुसतं देवदूतांना तेवढंच सांगितलेलं नाही, तुझी मावशी अलिशिबा आहे, तिच्या पोटी देखील गर्भ आहे, ती 6 महिन्याची गरोदर आहे, 6 महिन्याचं मूल. आणि त्या क्षणी ती तिथून पळत गेलेली आहे त्या प्रदेशात. आणि अलिशिबाला मिठी म्हणून सांगितलेलं आहे की परमेश्वराकडून मला हे माहिती प्राप्त झालेली आहे, ती आनंदी झालेली आहे. आणि ज्या टायमाला मरियेनं अलिशिबाला मिठी मारली आणि ते अभिवादन केलं, त्या वेळेस अलिशिबा देखील खुश झालेली आहे. तिच्या पोटामध्ये जे बाळ होतं ते उसाळी मारली तिनं आणि म्हणाली, खरोखर हे जे काय आहे ते परमेश्वरापासून आहे. होय प्रियानो, या ठिकाणी मला तेच सांगायचं आहे. ज्या वेळेस एका स्त्रीचं लग्न होतं त्यावेळेस तिला दिवस जातात, ते पवित्र आत्म्याकडून जातात. ती जी संतान असते ती पवित्र आत्म्याने प्रेरित झालेली संतान असते. आणि म्हणून ख्रिस्त गुरु माऊली जी म्हटलेलं आहे. आणि मग अशी जी संतान आहे, स्त्रीच्या जीवनामध्ये जे मातृत्व आहे ही सर्वात मोठी देणगी दिली आहे परमेश्वराकडून. स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्त्रीचं मातृत्व हे सर्वात महत्वाची घटना आहे आणि तिला सर्वात अभिमानाची आणि परिपूर्णतेची ही घटना आहे, स्त्रीचं मातृत्व. आणि ते परमेश्वराकडनं आहे हे आपल्याला मरियेच्या उदाहरणावरून दिसून येते. प्रत्येक ठिकाणी ज्या टायमाला अलिशिबाला सांगितलं, अलिशिबाला वयातील म्हणजे जवळजवळ ती वार्धक्याकडे झुकलेली होती. साराचं पण उदाहरण तसंच आहे. साराला देखील म्हातापणी दिवस गेलेले आहेत. तेव्हा तो देवदूत म्हणतो तिला की परमेश्वराला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, परमेश्वर सर्व काही करू शकतो. आणि ज्या वेळेस मरियेला हे देवदूताकडनं पाचारण झालेलं आहे, देवदूताकडून ही माहिती मिळाली आहे, त्याच क्षणी योसेफाला वाग्दान झालं होतं. तो योसेफ मनात विचार करत होता, कारण मरिया म्हटली ना, माझा अजून कुठल्याही तरुणाशी संबंध आलेला नाही, हे कसं शक्य आहे. आणि त्या ठिकाणी देवदूत म्हणतो की हे परमेश्वराकडून आलेलं आहे. आणि त्याच वेळेस योसेफ सांगतो, योसेफनं मनात ठरवलं असते आता काही नाही. ही कुणालाही वाटणं साहजिकच आहे. ज्यांचा साखरपुडा झालेला आहे आणि त्यानं जर पाहिलं की आपली होणारी पत्नी ही आधीच गरोदर आहे तर समाजामध्ये चितू होणार आहे, समाज बहिष्कृत करणार आहे त्यांना. आणि म्हणून तो मनात विचार करत असतो. त्या टायमाला पुन्हा एकदा देवदूतानं ह्या योसेफाला सांगितलेलं आहे, तू जर तसा विचार करत असेल तर तो अविचारीपणा आहे. कारण मरियेच्या उदरी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यानं झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यानं तो विचार बदललेला आहे. मी मगाशी बोललो त्याप्रमाणे स्त्रीच्या जीवनामध्ये मातृत्वाला अनन्यसाधारण महत्व आहे. ते परिपूर्णतेचे गुण आहे. तिचं ममता, तिचं ममत्व तेव्हापासून सुरू होतं. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे आणि अनंत काळाची माता आहे असं म्हटलं जातं आणि ते तेव्हापासून सुरू होतं.
मायेचं ममत्व तेव्हापासून सुरू होतं, ज्या वेळेस पोटामध्ये उदरामध्ये त्या बाळाची जडणघडण होत असते त्यावेळेस तिला ते काय करायचं, त्याचं पुढं कसं त्याचं हे करायचं, पालन पोषण करायचं, याविषयीच्या विचारातच ती मग्न असते. आपल्याला मोशे बाळाचं उदाहरण देखील माहिती आहे. मोशे बाळाचं लेवीच्या कन्येकडं तो मोशे बाळ जन्माला आला त्यावेळेस फारोनं फरमान काढलेलं होतं की पुरुष जातीचं मूल जन्माला आलं तर त्या सुईनीला सांगितलं होतं, इब्री सुनी होतं, की त्यांना मारून टाकायचं आणि फक्त स्त्री जातीचं मूल हे जिवंत ठेवायचं. तसंच फरमान हेरोद राजाने देखील येशू ख्रिस्ताच्या जन्माला काढलेलं होतं. कारण हेरोद राजाला माहिती होतं की आपल्याला प्रतिस्पर्धी राजा ह्या जगामध्ये संपूर्ण भूतलावर राज्य करण्यासाठी येणार आहे. आणि मग हेरोदाला देखील समजल्यानंतर त्याने मागे लोकांना बोलवून घेतलं आणि खोटेपणानं सांगितलं की मला त्या येशू बाळाचं देखील मला दर्शन घ्यायचं आहे. मात्र मागी लोक हे त्यांना सर्व माहिती होतं, ते ज्ञानी लोक होते आणि त्यांनी दर्शन घेतलं, मरियेला थोडं सांगितलं आणि ते दुसऱ्या बाजूने गेले. ते परत तिकडे आले नाही हेरोदाला सांगायला. परंतु त्या दरम्यान हेरोदाने अनेक बालकांचा कत्तल केलेला आहे आणि आणि तशी स्थिती ह्या फारो राजाची होती. फारोने देखील पुरुष जातीचं हे ठेवायचं ना. मग ती मोशेची आई 3 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ते हसायला लागलं, दौडायला लागलं, ओढायला, तिला मनात धास्ती निर्माण झाली, फारो आपल्या मुलाला जिवंत ठेवणार नाही. मायेची ममता बघा कशी आहे, आईचं हृदय कसं असतं पहा. ती आई आपल्या डोळ्यापुढे त्या मुलाला मारलं जावं हे कधीच चिंतित नव्हती. म्हणून त्या पोराला वाचवण्यासाठी तिनं एक लवाळ्याचा पेटारा तयार केला, त्याच्यावर राळ थापली, डांबर फासलं, त्याच्यावर एक उत्तम प्रकारे स्वतः हाताने शिवलेली गादी तयारी केली, त्यात ते बाळ झोपवलं आणि ते शेवटपर्यंत कसं जातं ते पाहत राहिली. कारण तिला त्या बाळाची काळजी होती. जसं मरियेला आपल्याला जन्माला मुलाची काळजी होती तसंच ह्या मोशेच्या आईला ती काळजी होती. ते वाहत चाललेलं होतं आणि पुढे गेल्यानंतर फारोची मुलगी आंघोळीला आल्यानंतर तो पेटारा बघितला आणि तिच्याबरोबर जी मुलगी होती ती ह्या मोशे बाळाचीच बहीण होती. तिनं सांगितले, हे उघड काय बघता तर एक गोंडस बाळ त्या पेटाऱ्यात सापडलं आणि तिला तिचा कळवळ आलेला आहे. कुठल्याही मातेला ममत्व तिथनं सुरुवात होतं, मायेचा पाझर तिथं सुरुवात. आपलं स्वतःच देखील मूल असलं तरी महिला कुठेही असू दे दुसऱ्याच्या मुलाबद्दल तेवढाच कळवळ असतो. ते फारोची मुलगीला देखील ते बघितलं, तिला तिच्या बहिणीला सांगितलं, हे बाळ नवीन दिसतं, रडतं, तिला हिला पाजायसाठी कोणतरी इबऱ्यापैकी कोण दाशी मिळते का बघ. आणि मग तिच्या आईलाच आणलं. आणि तसं बाईचं असतंय, स्त्रीचं मातेचं हृदय तसंच असतं. कुठेही बघा, आता आपल्याला अनुभव येतात, आपण ट्रेननं किंवा बसमधनं प्रवास करत असतो, शेजारी कुटुंब असते, नवरा बायको असतं, बारकं बाळ रडत असतं आणि आपल्या शेजारी आपली मिसेस किंवा आई असेल तर ते बाळ मोठ्यानं रडत असत, ते बघत नाही कोण आहे काय आहे, ते बाळ का रडतंय, बाई तिला हे अमुक दे, त्याला खायला काय तर गोड दे, त्याचा कान दुखवला का बघ, कान हलवून बघ, ते तुझ्याकडचं काही नसलं तर पाहते किंवा पाणी मागतं. हा आंतरिक कणवा आहे, ममत्व आहे, माया आहे, प्रीती आहे आणि ही प्रीती त्या मार्गे बाहेर पडत असतं. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जे काय उल्लेख केलेले ह्या स्त्रिया आहे, ह्या स्त्रिया देखील प्रभूच्या सानिध्यात असल्यामुळं प्रभूनं त्यांना ममत्व दिलेलं आहे. ह्या उतारवयामध्ये ती त्यांना पुत्रप्राप्ती दिलेली आहे, ती झालेली आहे. आज आपण ह्या मायवाराच्या दिवशी पाहत असताना आपल्याला बरंच काही मातेच्या ममताविषयी दिसून येतं. आज आपण या ठिकाणी पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये या स्त्रियाबद्दल जसं सांगितलेलं आहे तसं आता जो शास्त्रभाग वाचला, नीतिसूत्राचं पुस्तक, जसं स्तोत्रसंहितामध्ये जवळजवळ 150 स्तोत्र आहेत. विशिष्ट कार्य समारंभानिमित्त आपण विशिष्ट स्तोत्र वाचत असतो. आपण प्रवासाला निघालो तर 121 स्तोत्र वाचतो. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. किंवा एखादं नवीन घर बांधलेलं आहे, एखादी वस्तू घेतलेली आहे, त्या टायमाला आपण 127 स्तोत्र वाचतो. परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे.
परमेश्वर नगर रक्षक नाही तर रक्षणकर्त्याचेच करत आहे. त्याप्रमाणे नीतिसूत्राचं ही जी पुस्तक आहेत त्या पुस्तकातनं देखील आपल्याला बोध घेण्यासारखं बरंच काय आहे. आता नीतिसूत्राचा 31वा अध्याय 10 ते 31 पर्यंतची वचने वाचून दाखवली. त्यामध्ये देखील आदर्श ख्रिस्ती कुटुंब कसा असावं, आदर्श माता कशी असावी, सद्गुरूनी स्त्री कोणाला म्हणता येईल आणि ती कशी असती आणि ती स्वतःच्या कुटुंबासाठी कशी झटपडती हे विस्तृतपणे मांडलं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक म्हणजे दुसरं काही नाही. इट इज जस्ट लाईक बिहेवियरल सायन्स किंवा ज्याला मॉरल सायन्स म्हणता येते, नैतिक शास्त्र. आणि नीतिसूत्राचे 1 ते 31 पर्यंतचे जर अध्याय बघितलं तर आपल्याला कुठं ना कुठं तो उपदेश पाहायला मिळतो, बोध पाहायला मिळतो. या ठिकाणी प्रियानो, मला आपलं लक्ष नीतिसूत्राचा 10वा अध्याय पहिल्या वचनाकडे आणायचं आहे. नीतिसूत्राचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन आहे. अत्यंत साधं सोपं असं वचन आहे, ते आपण वाचून पाहूया. असं म्हणतं नीतिसूत्र 10वा अध्याय पहिलं वचन म्हणतं, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी. पुन्हा एकदा वाचतो, मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी. वचन साधं आहे, सोपं आहे, परंतु त्यातनं निघणारा अर्थ फार मोठा आहे, गहन आहे. मुलगा शिकला, सवरला, कर्तबगार झाला तर त्यामधनं बापाला सुख मिळत असतं, बापाची वाहवा होत असते. प्रत्येक जण बापाचं अभिनंदन करत असतो, परंतु तोच मुलगा बरोबर निघाला नाही तर आईची चितू होत असते, आईला कमी लेखलं जात असतं. मात्र इकडं कसं बापाची सर्वत्र प्रशंसा होत असते. रमेश नाडेंचा मुलगा डॉक्टर झाला, रमेश नाडेंचं सगळीकडे अभिनंदन केलं जातं, परंतु तेच त्या यशामध्ये त्याच्या आईचं देखील यश आहे हे कुणाला माहित असतं. परंतु ज्यावेळेस कुणाला समजतं त्या टाइमला हा कुमुचा मुलगा आहे, तो डॉक्टर झाला, अशा पद्धतीने ते बोललं जातं. परंतु प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागं आई असते. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन असं म्हटलं जातं. प्रत्येक यशस्वी, मग ती आई त्या मुलाच्या संगोपनासाठी तिला जे जे काही करायचं असेल लहानपणापासून ती करत असते. अगदी जन्माला येणारं मूल रांगत असताना देखील त्याचं कसं संगोपन करतायचे आणि सर्वतोपरी आयुष्यामध्ये मुलाचं कल्याण कसं होईल, कुटुंबाचं कल्याण कसं होईल यासाठी ती आई धडपडत असते, हाल अपेष्टा काढत असते आणि त्या पोराचं वेलबिंग चांगलं कसं होईल ह्याचा सतत ध्यास तिला असतो. या ठिकाणी 31वा अध्याय यामध्ये देखील सद्गुणी स्त्रीचं त्याप्रमाणेच सांगितलेलं आहे. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक असते. पहा, मोती हा सर्वात मौल्यवान दागिना समजला जातो, त्याची किंमत होत नाही, परंतु त्या मातीची किंमत त्या दागिन्यापेक्षा जास्त आहे. त्याचं मूल्य करता येणार नाही. तिचं मोल हे मोत्याहून अधिक असते. ती कुटुंबाचं आमरण हित करते, अहित करीत नाही. पुढे ते असं म्हणते की ती व्यापारी गलबात्यासारखी आहे, ती आपली अन्न सामुग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोवर सकाळी लवकर उठते. कुटुंबाला काय पाहिजे काय नाही ह्याची तरतूद ती आधीच करून ठेवलेली असते आणि त्यातनं ती आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं कसं चांगलं होईल, त्यांचं वेलबिंग कसं होईल यासाठी ती धडपड करत असते. तिची चाकी आपल्या हाती घेते, ती हाताने चरकी धरते, ती गरिबासाठी मूठ ओळखते, गरिबास हात देते. पहा, फक्त आपल्यापुरतंच मर्यादित ह्या मातेचं कार्य नसतं, तर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी जाऊन देखील त्याला मदत करत असते, हात देत असते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत, ती पुढील काळाविषयी निश्चित राहते. त्यामुळं सतत झटत राहणे, सतत कष्ट करत राहणे याविषयी यासाठी ती सतत झडपड करत असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. हे महत्वाचं आहे. आपण कुटुंबामध्ये पाहतो कुठलीही माता अशी आळशी बसून विनाकारण थांबणार नाही, कारण त्याला कुटुंबाचा ध्यास लागलेला असतो.
आणि ती मग तिची मुले उठून तिला म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो आणि म्हणतो, बहुत स्त्रियामध्ये तुझ्या मध्ये सद्गुण दाखविले आहेत, त्या सर्वाहून तू वर चढ आहे. तिच्या हातचे श्रमफळ तिला लागू द्या, तिच्या कृत्याने भरवेशीत तिचा प्रशंस होऊ द्या. प्रियानो, ही जी सांगितलेले सद्गुणी स्त्री विषयीचे जे वर्णन आहे ते प्रत्येक मातेला लागू होते. प्रत्येक माता, आई वडील हे आपल्या मुलाचं चांगलं कसं होईल यासाठी अहोरात्र धडपडत असतात. आपल्या कुठल्याही आईला असं वाटत नाही की आपल्या मुलाबद्दल आमचा ठपका आपल्यावर यावा असं तिला वाटत नाही. ती सतत त्या मुलाची काळजी घेत असते, त्या मुलाच्या पाठीमागे असते. तिचं प्रेम हे वर्णन करता येत. आपण पूर्वीपासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहोत की एक जोडपं असतं, नवरा बायकोचं भांडण झालेलं असतं, की कुठील बायको असली सारखी म्हणत असती नवऱ्याला, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. तो म्हणता, असं कसं आहे, असं कसं आहे? नाही, तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर तुमच्या आईचं काळी जाणून मला खायला घाला. बघा किती कुठील बाई. पण तो हा वेळा नवरा, तो जातो मुलगा, आपल्या आईला मारतो, तिचं काळीच काढतो, ढंगाळा ठेवतो आणि गडबडीनं आपल्या बायकोला दाखवायला आणत असतो, बघ तुझ्यावर किती प्रेम आहे सांगायला. तो येत असता ठेच काढून पडतो आणि ते काळीच खाली पडतात. ते मूल विचारते, ते आईचं हृदय असतं, विचारते, बाळा तुला कुठे ठेच लागली आहे का? असं प्रत्येक आईचं हृदय असतं. प्रत्येक आई ही मुलाचं चांगलं कसं होईल, आपल्या मुलीचं कसं चांगलं होईल यासाठी धडपडत असते. परंतु समाज तसा नाही. मुलीचं लग्न झालं, ती सासरी नांदायला आली आणि तिच्याकडून काही जर चूक झाली तर ती सासू तिला लगेच भाकरी करताना झाली, तुझ्या आईनं असं सर शिकवलं होतं का तुला? फोडणी द्यायला चुकलं, असा कांदा भाजाच असतो काय? वरचे वर आईची चितू होत असते, ते आईला कधीही खपत नाही. आणि म्हणून मूल पोटात असल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत, मूल मोठं नाही, मुलं मोठं जरी झाली तरी आई वडिलांची कर्तव्य संपत नाही. सदोदित मुलांचं कसं चांगलं होईल, ते कसं चांगलं राहिलं, आपल्यापेक्षा चांगले दिवस मुलांना लाभावे यासाठी आई वडील झटत असतात आणि मुलांसाठी. परंतु आजचं युग हे वेगळं होत चाललेलं आहे. आजच्या युगामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकार पाहत आहोत. मुले करती झाली, नोकरी धंद्याला लागली आणि सध्याच टीव्हीचं आणि सोशल मीडिया म्हणा यातनं जे काही प्राप्त होतं ते प्राप्त झाल्यानंतर हीच मुलं आई वडिलांना म्हणतात, तुम्हाला काही समजतं? आणि असं म्हटल्यानंतर त्या आई वडिलांना काय वाटत असेल याच्या मनाचा विचार ही मुलं करत नाही. किंवा त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे, आमच्यासाठी काय केलेलं आहात? कारण टीव्ही मधला, पिक्चर मधला झगमगाट बघितलेला असतो. गाडीला किक मारली किंवा नुसतं स्टार्टर मारलं की गाडी सुईकड पडत असती. पुढं कोल्ड्रिंकचा बाटली हातात येते, तो गडगाटा पेटो टाकून देतो. पण तू वास्तविक जीवन तसं नसतं. आई वडील कष्टा काढून इथपर्यंत आलेला असतात आणि त्यांनी आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं जीवन कसं चांगलं राहील यासाठी सदोदित खटपडत. कुठली आई आपल्या मुलाचं जन्मल्यापासून ते वेल बिईंगच बघत असते. तिला किती अपमान सहन करायला, पण तो वेळ प्रसंगी मुलावर जर कोणी हल्ला जर केला तर ती डगमगत नाही. त्या हल्ला प्रयत्नासाठी तिच्या अंगात तेवढंच शक्ती येते. आपल्याकडे आपण इतिहासकालीन आपल्या देशातल्या स्त्रिया बघितलेल्या, झाशीची राणी होती झाली आणि हिरकणी होती. ह्या दोघेने, झाशीची राणीनं आपल्या मागाशी पाठीशी मुलाला बांधून ती लढाई केलेली आहे. हिरकणीने देखील सगळे बुरुज बंद, म्हणजे वाड्यावरचे सगळे दरवाजे बंद झाले तरी ती बुरुजावर खालून आपल्या मुला ताण्याला दूध पाजायला ती त्या रात्री आलेली आहे, बुरुजावर उडला. हे मुलांप्रती असलेलं प्रेम, कष्ट, मुलांसाठी अहोरात्र ती कष्ट करत असते. जेवढं जेवढं चांगलं काही करता येत असेल ते करत असते आणि सर्व वेळ मुलांच्यासाठी देत असते. परंतु ह्या आईच्या प्रेमाचं कुठंही त्याचं मूल्यमापन होत नाही. आपल्याला माहित असेल, आपले
पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले अब्दुल कलाम यांच्या चरित्रात देखील ही गोष्ट आलेली आहे. ते जे शिक्षणाला बाहेर पडलं ते रामेश्वर अगदी आपल्या देशाच्या खालच्या कोपऱ्या कन्याकुमारीच्या त्या गावातून आलेले. शिकायला पैसे नव्हते आणि पुढे पैसे कमी पडतात त्यावेळेस त्याच्या आईने काढून दागिना हातातला मागले, बाबा हे ठेव आणि तुझं शिक्षण पडत. ती माता बघत नाहीये भविष्यात आपल्याला काय होईल, ही मुलं बघतील किंवा काय होईल याचं कधीही त्याने बघितलं नसतं. आपल्या भविष्याची तरतूद देण्यासाठी काही केलेलं नसतं, फक्त निर्व्याज प्रेम आणि प्रेमच असते. एखादं मूल जर आजारी पडलं तर ती आई कधीही रेस्ट घेणार नाही. त्या मुलाचा ताप कसा कमी येईल किंवा त्या मुलाला कसं बरं वाटेल या दृष्टीनं ती झटपटत असते. आणि प्रियानो, आजचा मायवा साजरा करत असताना आपण हेच मनात ध्यास ठेवायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये देखील काही चांगल्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. मदर टेरेसाने देखील लग्न झालं नव्हते, त्याचे मुलबाळ नव्हते, तर देखील इतरांची सेवा करत तेवढ्याच ममत्वानं ती पेशंटची आणि याची सेवा केलेली आहे. पंडिता रमाबाईंनी देखील त्याच पद्धतीने केळगावला आश्रम काढून महिलांना तिथं आणलेल्या आहे. परित्यक्त्यात टाकून दिलेल्या महिलांना तिथं आणून ठेवलेलं आहे. सावित्रीबाई फुलेचं उदाहरण आहे. सिंधुताई सपकाळ ह्या आताच्या काळातल्या पहिला आहे. ह्या अशा महान स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत. आणि आजच्या ह्या मायवारी आपल्याच मायेबरोबर मातेबरोबर ह्याही मातेचं स्मरण होणं हे आवश्यक आहे. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे. आपण जेवढा मान सन्मान आपल्या मातांना देतो तो देणं ही काळाची गरज आहे. आज आई वडील वयस्कर जरी असले तर ते अडगळ नाही, तर ते एक संस्काराचं संस्कृतीचं उत्तम ज्ञान देणारं एक विद्यापीठ आहे असं समजून त्याचा सांग. कारण हे शिक्षण किंवा हे संस्कृती किंवा हे कष्ट बाहेर कुठेही काढले गेले जात नाही. एका नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि ते बायको त्याची म्हणत असते, तुमच्या आईचं मी सारखं सारखं काय करू, मला नाही येता जमत. आणि तो शेवटी कावतो त्या आपल्या आईला नेऊन वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. वृद्धाश्रमात एक खोली घेतलेली असते, त्या ठिकाणी ती राहते. आणि अधूनमधून मुलगा येतो, त्या टायमाला मुलगाला म्हणते, बाबा इथं फार मच्छर मला चावतात. तेव्हा काहीतरी मग तो मुलगा येतो, जाळी मारून देतो, मच्छरदाणी आणून देतो. परत 1-2 महिन्याने मुलगा जातो तिथं, अरे ह्या ठिकाणी लाईट नाही, ह्या ठिकाणी अंधाराचं मला काही दिसत नाही. परत आणि काही महिन्याने तो जातो, त्या टायमाला सांगते की पायऱ्या चढताना मला त्रास होतो, तो रिलीफ म्हणून. आणि मध्ये त्याला काही दिवस जाताच येत नाही. आणि पुढं काही दिवसांनी गेल्यानंतर त्याला समजतं की वृद्धाश्रमात असणारी आपल्या आई वाढली. आणि त्या आईनं एक चिठ्ठी लिहून त्या वृद्धाश्रमाच्या मालकीणीकडे दिलेली आहे, ती बंद पडते. आणि त्यात लिहिलेलं असते, बाबा हे जे काय पाहिजे होतं ते मला नको होतं. हे दिवस मी काढलेलं आहे, परंतु तू ज्या टायमाला इथं येशील त्या टायमाला तुला ते लागणार आहे, ह्यासाठीच मी सांगत होते. ही पहा मायेची ममता जी आपल्या मुलावर सदैव असते. आज हा मायवार साजरा करत असताना प्रियानो, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आधार देऊन, आपले सर्वतोपरी काळजी घेऊन, सर्व अपेक्षा सहन करून, आपल्या सुखदुःखात आजारात सदैवपणे आपली माता खंबीरपणे उभा राहिलेली आहे. आणि तिचं स्मरण, तिचा मान सन्मान आजच्या दिवशी आपण विशेष प्रकारे करायला पाहिजे. आमचे वडील म्हणायचे, आता मगाशी उल्लेख केला रेव्हरंड एस. व्ही. शेला, ते म्हणायचे तुम्ही अवश्य त्या दिवस साजरा करा, पण तो एकच दिवस साजरा. थ्रू आउट द इयर यू शुड रिमेंबर. आज वाढदिवस असू दे, मातृदिन असू दे, फादर्स डे असू दे, ते तेवढ्या एकाच दिवस नाही, पण दॅट शुड बी ऑन गोईंग ऍक्टिव्हिटी. संपूर्ण वर्षभर तो मान सन्मान राहिला पाहिजे. आज आमची आई 90-92 वर्षाची आहे, आता इथं प्रार्थनेमध्ये आहे. तिला देखील एवढं असून देखील तिला ऐकू येत नाही, परंतु मेमरी शार्प आहेत सर्व मुलांची, सर्व मुलींची, जावयांची, सुनांची, नातवंडांची. आणि आता पंथ्या जन्मात त्यांची नावं दररोजच्या प्रार्थनेत इनव्हेरिबली ती घेत असते. नातवंड सुद्धा थोरल्या
तर असं हे ज्ञानाचं मंदिर प्रत्येकाच्या घरात आहे. प्रत्येकाच्या घरात माता आहे. त्यांचं स्मरण आजच्या दिवशी केलं तरच आपण ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली, ती पण माऊली आहे आणि ह्या पण माऊलीचा आपण सन्मान करणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आजचा हा मायवार आमच्या माता भगिनींना सुखाचा समाधानाचा जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी पुढे धन्यवाद.